नमस्कार मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 26 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात। आणि प्रेक्षकांनो, सायलीला जे जे मोठी सून म्हणून जबाबदारी हवी आहे ना, ती आपसुकच प्रिया तिला द्यायचा प्रयत्न करतेय तिच्या सूडबुद्धीमुळे, आणि ते सायलीच्या पथ्यावर पडतंय बरं का। छानच होता आजचा भाग, शेवटपर्यंत बघत राहा। तर सुरुवातीला आपण बघतोय सायली वैतागलेली असते प्रियाने पूर्णाजीला जागरण घडवलं म्हणून। सायली अर्जुनला म्हणत असते, मूर्खच आहे ना प्रिया, आपल्याला त्रास द्यायचा म्हणून सगळ्यांना जागरण घडवलं तिने। पूर्णाजीला त्रास होतोय जागरणाचा हेही कळत नाही का तिला? अर्जुन म्हणतो, ती या घरात त्रास द्यायलाच आलीये मिसेस सायली, सगळ्यांना त्रास द्यायला आलीये ती। सायली म्हणते, आधी ती म्हणायची की तिचं तुमच्यावर प्रेम आहे आणि आता अश्विन भाऊजीशी लग्न करून आली। आपल्यावरच्या रागापोटी ती अश्विन भाऊजींचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे हो। बरं ठीक आहे, आता केलंच आहे ना लग्न तिने, तर शांततेने संसार करावा ना। अर्जुन म्हणतो, ती तन्वी आणि शांत हे दोन शब्द एका वाक्यात कसे काय बसतील? आता सायली म्हणते, नवीन संसार सुरू करताना निदान प्रेम तर असायला हवं ना। अर्जुन म्हणतो, प्रेम या शब्दाचा अर्थ त्या तन्वीला माहिती आहे का? तिचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं आणि आय एम व्हेरी शुअर तिचं प्रेम अश्विनवर अजिबात नाहीये। प्रेम म्हणजे काय असतं ना मिसेस सायली, हे मला तुम्हाला बघितल्यावर कळलं। आणि त्या प्रियाला काय कळणार आहे प्रेम म्हणजे काय असतं ते? त्या प्रियाला मला फसवता नाही आलं म्हणून माझ्या इनोसंट भावाला तिने फसवलंय। आता अर्जुन आणि सायलीला एक्झॅक्टली माहितीच आहे प्रियाचा स्वभाव कसा आहे, तिच्या स्वभावाप्रमाणेच ती वागतीये। आता अश्विन खोलीमध्ये येणार असतो, दुसरा सीन घेतलाय त्यांनी लगेच। आता अश्विन खोलीमध्ये आल्यावर प्रिया अशी नाराज झालीये, रडतीये असं ती प्रिटेंड करतीये अश्विनला। अश्विन दरवाजा लावतो आणि स्वतःच वैतागतो, काय चाललंय या घरात? माझं तर डोकंच फिरलंय ग तन्वी, दादा असं कसं वागू शकतो? त्यावर प्रिया म्हणते, अश्विन अरे अर्जुन आणि सायली नेहमीच मला बोल लावतच असतात रे, पण आज तर अर्जुनने हद्द केली। आज तो मला चोर म्हणाला। नाही म्हणजे त्याने शब्द नसतील वापरले, त्याने शब्द जरी वापरला नसला ना अश्विन, तरी अर्थ तोच होतो ना रे त्या शब्दाचा। त्यावर अश्विन म्हणतो, जाऊ दे ग तन्वी, तो तुला म्हणाला काही तर तू चोर ठरणार आहेस का? प्रिया रडत रडत म्हणते, अरे अश्विन, जेव्हा सासरची माणसं अशी वागतात ना, तेव्हा ते नवीन सुनेसाठी सहन करणं खूप अवघड असतं रे। अश्विन आता त्याला खूप वाईट वाटते ही रडते म्हणून। आता प्रिया बघा मोठा जोक मारते ती म्हणते, मी हे घर जोडून ठेवायचा प्रयत्न करते अश्विन, आणि ती सायली ते हे घर तोडायचा प्रयत्न करतेय रे, म्हणूनच हे सगळं उकरून काढत असते ती सतत। अश्विन म्हणतो, जाऊ दे ना तन्वी, कशाला मनाला लावून घेतेस तू? आता प्रिया म्हणते, अरे अश्विन, त्या खोलीला कुलूप दिसलं म्हणून मी काळजीपोटी विचारलं रे, काळजीपोटी, पण अर्जुन आणि सायलीने सगळं माझ्यावर शेकलं बघ। आता लगेच अश्विन म्हणतो, जाऊ दे ना तन्वी, तू शांत हो ना, मी खात्री देतोय तुला, आता पुन्हा तसं काही घडणार नाही बघ। त्यावर प्रिया म्हणते, अरे तू काय करू शकणार आहे अश्विन? अरे तू पुन्हा जाऊन अर्जुनशी वाद घालशील आणि तो अर्जुन काय करेल? वकिली भाषेत तुला गप्प बसवेल। काय आहे ना अश्विन, आणि तू शांत बसशील? अरे तुला पडती बाजू घ्यायची सवय झाली आहे अश्विन, तू स्वतःचा मुद्दा मांडू शकतोस असं कुठे वाटतं रे घरातल्यांना? नाही म्हणजे बघ, एवढं सगळं घडून गेलं तरी सुद्धा घरातल्या सगळ्यांना अर्जुनच घरातला खांब वाटतो ना। नाही म्हणजे तुझं अस्तित्व कोणाला समजत पण नाही रे अश्विन। आता हे सगळं अति मुद्दाम अश्विनच्या डोक्यात भरवतंय बरं का प्रेक्षकांनो, पण आज ना मला या प्रियाच्या बोलण्यात जरा सुसूत्रता आढळलेली नाहीये। ती कशी ते पुढे सांगते ऐका। सायली म्हणते, अर्जुनला ती सांगत असते प्रियाबद्दल, प्रियानं खूप रंग बदलते, तिचे खूप मित्र होते हो, तिने कधी स्वतःला असं बंधनात नाही अडकवून घेतलं, पण तिचे ना मी खूप रंग पाहिलेत, पण आता बघा ना स्वतःच लग्नाची बेडी घालून घेतलीये। आता सुखाने संसार करायचा सोडून सासरच्या माणसांना कसा त्रास होईल ना तेवढंच बघते ती। अर्जुन सायलीचं ऐकून घेतो आणि तिला म्हणतो, हे बघा तिने काही बोललं ना तर अजिबात शांत नाही बसायचं, तिला उत्तर देत राहायचं, लक्षात ठेवा। सायली म्हणते, बरं आता काम झालंय का तुमचं, झोपूयात का? अर्जुन म्हणतो, आपण बुटीक मध्ये जे फोटो काढलेत ना ते अपलोड करतोय, ते झालं की झालं मग? सायली म्हणते, हे फोटो तुम्ही देणार आहात का कोर्टात लगेच? अर्जुन म्हणतोय, लगेच दाखवता येणार नाही हे फोटो सायली, आपल्याला हे पुरावे इनफ नाहीयेत, अजून पुरावे लागतील। सायली म्हणते, आपल्याला तर हे फोटो दाखवून सिद्ध करता येईल, तुम्ही म्हणाला होतात ना की साक्षी खुनाच्या रात्री आश्रमात होती। मग अर्जुन म्हणतो, हो ते सिद्ध होईल, पण त्याने हे नाही सिद्ध होत ना की खून तिने केलाय, आपल्याला पुरावे आणखीन गोळा करावे लागतील, सगळ्या तयारीशिवाय आपल्याला असं कोर्टात काही प्रेझेंट नाही करतायत सायली। सायली म्हणते, बरं झालं तुमचं की सांगा, आता मला झोप आली आहे।
अश्विन आता या प्रियाच्या बोलण्यात आलाय बरं का. अश्विन त्या तन्वीला म्हणतोय की अगं पण मी या घरचा सुद्धा मुलगाच आहे ना. त्यावर प्रिया म्हणते अरे घरातल्यांना कुठे वाटतं असं सगळं. नाही म्हणजे घरातल्यांना वाटत असलं ना तरी त्या अर्जुनचा अहंकार खूप मोठा आहे. अरे अश्विन तू असला जरी बरोबर तरी तो तुला चुकीचं ठरवणारच. माझं काय म्हणणं आहे अश्विन, अरे वाट टळणार असती ना तर तू घे कमीपणा खुशाल नेहमीसारखा. आता या अश्विनला लगेच राग येतो बरं का. प्रिया म्हणते अरे त्या निमित्ताने निदान घर तरी शांत राहील ना अश्विन. मग अश्विन म्हणतो का मी का कमीपणा घ्यायचा, सतत पुढे राहून का कमीपणा घेऊ मी. माझी बायको माझा संसार याला काही किंमत आहे की नाही. आणि या घरामध्ये प्रत्येक गोष्ट अर्जुन ठरवेल असं होणार नाहीये. म्हणजे दादावरून एकेरी अक्षरावर आलाय बरं का हा. प्रिया तिच्या मनासारखं करते. अश्विनला तिने भडकवलं. पुन्हा रडून कशी म्हणते माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये वाद नकोयत मला अश्विन. त्यावर अश्विन म्हणतो तन्वी अगं तुझ्यामुळे कशाला वाद होतील. हे सगळे भांडणं तुझ्यामुळे नाही होतेत ग. हे सगळं दादा आणि सायलीमुळे होतंय. तू रडायची थांब बघू. आता तो लगेच तिचा हात हातात घेऊन म्हणतो हे बघ तन्वी तुला ना खूप चांगलं माहितीये मला तुझ्या डोळ्यामध्ये पाणी बघायला आवडत नाही हं. असं म्हणून आता तो तिला असं जवळ घेतो. काय ना प्रेक्षकांनो, प्रिया तिच्या स्वभावाप्रमाणे वागतेय. प्रियाला पूर्ण खात्री आहे की तिच्या प्रत्येक वागणुकीवर अर्जुन आणि सायली बोट दाखवत राहणार. त्यामुळे ती आधीच अश्विनला हे सगळं अलर्ट करून मुद्दाम भांडणं घडवतीये. या प्रियाच्या पात्राकडनं आपण आणखीन दुसरी कुठलीच अपेक्षा करू शकत नाही प्रेक्षकांनो. पण या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली अगदी खमके उभेत हे मात्र दाखवतायत ना ते छानच दाखवतायत. तर असो प्रिया आता सकाळ सकाळ अलाराम लावते आणि पहाटेच तो अलाराम होतो. प्रियाला काही झोपेतून जाग येत नसते. ती स्वतःला उठवत असते. उठ प्रिया उठ उठ आता झोपून चालणार नाहीये. आणखीन काही दिवस चांगली सून असल्याच्या नाटकाचे शो या सुभेदारांना दाखवलेच पाहिजेत. आता प्रियाला आठवतं काल रांगोळीवाळी लावली होती ती पुन्हा आली असेल. प्रिया खात्री करते अश्विन झोपलाय की नाही आणि बाहेर येते. आता ती बाहेर रांगोळीवाली बिचारी आलेली असते. प्रिया बाहेर आल्या ती रांगोळीवाली म्हणते काय हो ताई किती उशीर केलात, मी केव्हापासून थांबलीये. प्रिया म्हणते ए बाई पहाटे उठून उठून मला आधीच वैताग आलाय. डोकं नको खवस माझं. हे घे ही रांगोळी काढ. काल काढली तशी मस्त काढ आणि मोठी बिठी काढू नको जास्ती रांगोळी. सगळ्यांना वाटलं पाहिजे मी काढलीये नीट व्यवस्थित. चल चल लाग कामाला. आता ती मुलगी म्हणते अहो ताई. प्रिया म्हणते काय आता. ती मुलगी म्हणते बिचारी अहो ताई तुम्ही बोलवल्याप्रमाणे मी रोज येते ना रांगोळी काढायला. अगदी पहाटे आणि वेळेवर येते की नाही. तुम्हाला हवी तशी काढते की नाही मी रांगोळी. आता ती प्रिया म्हणते मग कामाचं बोल काय बोलतेस. ती रांगोळीवाली म्हणते अहो ताई माझं पेमेंट करून टाका ना. प्रिया म्हणते ए काय ग तुला काय वाटलं मी काय तुझे पैसे बुडवणार आहे. हे बघ सुभेदारांची सून आहे मी. तिला मंगळसूत्र दाखवून बोलते बरं का. आणि म्हणते कशी दिल तुझे सगळे पैसे वेळेवर दिल. चल तोंड कमी चालव आणि हात चालव ना. चल लाग कामाला. ती रांगोळी काढ वादी पूर्ण आणि चांगली काढ. पैसे पाहिजेत ना तुला. चल मग लाग कामाला. काम पूर्ण झालं नाही आणि काही नाही आली मोठी पैसे मागायला. आता ती बिचारी रांगोळी काढते बरं का. ऑलरेडी कालचीच रांगोळी दिसते तिथे. असं माझ्या लक्षात आलं म्हणून सांगते. पण प्रियाने हद्दच केली आहे बरं का. आता ती पुन्हा बेडरूम मध्ये येते. तिला एवढा आळस आलेला असतो की ती तिचे कपडे हातात घेते कपाटात ना आणि विचार करते शिबाई आता आंघोळीचा एक कंटाळा आलाय मला. आता अशीच कपडे चढवते. आणि असा विचार करून तिने फक्त हातपाय तोंड धुतलेत म्हणजे दाखवलं नाही आपल्याला. पण डायरेक्ट अशी कपडे घालून आली आहे. आणि ते सगळं तिला तयारी करताना सुचत नसतं बरं का. तिला प्रचंड झोप येत असते. जांभळ्या येत असतात. प्रियाला आता आलाय कंटाळा रोज रोज सकाळी उठायचा. ती विचार करते मनात हे लग्न केलं मी मला फसल्यासारखंच वाटते. रोज आपलं सकाळी उठा रांधा वाडा उष्टी काढा. कुणी सांगितलं हे सगळं करायला. मला ना माझं काम करायला हवं. मी अर्जुन सायलीवर लक्ष ठेवायला हवं. ते केसच्या कामासाठी रात्री बाहेर गेले असतील का. त्यांचं काय चाललंय काय नेमकं शोधायला हवं ना. मैपतला सांगायला हवं तरच माझ्यावरती तो पुन्हा गोळ्या झाडणार नाही. प्रिया असा विचार करते आणि स्वयंपाकघरात जाते. तर पहाटे पहाटे सायली किचन मध्ये गेलेली आहे बरं का. आज काही सायली गेली नाही बाहेर रांगोळी काढायला. ती गेली असती तर कदाचित रांगोळीवाली दिसली असती तिला. पण असो प्रिया तिच्याशी अतिशय असभ्य वागतीये पहाटे पहाटे. ती म्हणते ए सायली इथे काय करतेस तू. तुझी किचनची वेळ नाही चालू झाली अजून. सायली म्हणते तुला यायला उशीर झालाय हा प्रिया. आणि ओटा मोकळा होता म्हणून मी ह्यांच्यासाठी नाश्ता करायला घेतलाय. आता प्रियाला येतो राग. विमल म्हणते तन्वीताई आम्ही एकमेकींच्या सोयीने काम करत असतो नेहमी असंच. प्रिया म्हणते ए मला नाही सांगायचं तुमच्या सोयी आणि कसलं काय. चल ओटा मोकळा म्हणून काही इथे येऊन काम नाही करायचं तू.
चल बाजूला हो. सायली म्हणते ओटा मोकळा असला तरी मी इथे काम नाही करायचं. प्रिया म्हणते हो तरीही. आणि चले सायली, तुझा नवरा थोड्या वेळ उपाशी राहिला तर काही फरक पडणार नाही एवढा. सायली म्हणते तुला एवढं क्रूर वागताना काही वाटत नाही का ग? प्रिया म्हणते काही वाटत नाही. तुला वाटतं का माझ्याशी वागताना कसं वागायचं, काय वागायचं? उभी काय? चल चल मागे हो. प्रिया आता सायलीला ढकलून देते. सायली चिडून म्हणते ही काय पद्धत आहे ग तुझी वागायची? चांगल्या घरच्या सुना असं वागतात का? त्यावर प्रिया म्हणते तू नको शिकवू मला चांगल्या घरच्या सुना कशा वागतात ते. तुला तर कोणी या घरची सून देखील मानत नाही. आता विमलला पण राग येतो बरं का प्रियाचा. प्रिया म्हणते अगं तुला तुझ्या नवऱ्याला वेळेवर नाश्ता द्यायचा सुद्धा अधिकार नाहीये. बिच्चारी सायली कुणीकडची, जा आता इथून. पण सायली हिचं कसलं ऐकते. सायली आता ते सगळं नाश्त्याचं टेबलवर घेते आणि टेबलवरच उभी राहून अर्जुनसाठी सँडविच तयार करते. आणि सँडविच तयार करताना बडबडत असते ती, माझ्या नवऱ्याचा नाश्ता काय तुझ्यावर अवलंबून नाहीये प्रिया, आणि तुझ्यामुळे मी माझ्या नवऱ्याला काही उपाशी ठेवणार नाहीये. आता प्रियाचा होतो जळफळाट, सायलीने नाश्ता करून घेतला म्हणून. आता हिला कुठे नाश्ता तयार करता येतो. आता सायली तिचा नाश्ता तयार करून वर निघूनही जाते. पण आता ही विमलकडे बघते बरं का, आणि विमलने तिची चांगली जिरवली आज. प्रिया म्हणते विमल सगळ्यांसाठी डोसे कर आणि भाजी चिरून ठेव ग. विमल म्हणते अहो तन्वीताई थांबा ना, अहो काय ना नाश्ता मी कशी काय बनवणार? त्यावर प्रिया म्हणते का? त्यावर विमल म्हणते अहो का म्हणजे काय, तुम्ही नवीन सुनबाई आहात या घरच्या, नाश्ता कसा तुम्हीच बनवायला हवा ना. नाही म्हणजे तुमचं कौतुक होईल ना, मग तुमच्या कौतुकाच्या मी कसं आड येणार ना. तन्वीताई तुम्हीच बनवा हा नाश्ता, मी आलेच. आता प्रियाचा गटाणा झालाय. आता काय करेल प्रिया? बरं विमल आता जाता जाता तिला पुन्हा टोमणा मारते, अहो तन्वीताई काय म्हणजे आता मग अशी काय म्हणाला तुम्ही, दोषे ना? तर आता प्रिया म्हणते हा बनव ना दोषे, चल चल बनव. मग विमल म्हणते कसं असतं ना तन्वीताई, त्यासाठी ना अर्ध्या रात्री तयारी करावी लागते आधीच. नाही म्हणजे आधी सकाळी तांदूळ आणि डाळ भिजत घालावे लागतात, ते रात्री वाटावे लागतात, मग जाऊन सकाळी त्याचं पीठ तयार होतं ना दोशाचं. आता या प्रियाला काय माहिती, एवढंही नाही माहिती, नवल आहे. विमल म्हणते पण कसं आहे ना तन्वीताई, इथे बघते मी अशी तयारी नाही आहे ना, पण मला माहिती आहे तन्वीताई, पीठ तयार नसताना सुद्धा तुम्ही दोशे तयार करू शकता. तुम्ही तन्वीताई आहे, तुम्हाला सगळं शक्य आहे ना, तुम्ही बनवा हा, मी आलेच. मी पूर्णाजीच्या खोलीत जाऊन येते. प्रिया म्हणत असते ए विमल ऐक ना, डोसे सोड पोहे तरी करणं. हे बाई थांब ना, ही घरातली नौकर आहे ना, स्वतःला मालकीनच समजते, ती शहाणी कुठली. पण पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय की फायनली आले बाबा रविराज. खूप प्रेक्षक वाट बघत होते, रविराज कुठे, तर आले एकदाचे. रविराज म्हणतात अरे तन्वी, प्रतिमा, अरे काय चाललंय? बरं झालं बाबा सगळे इथेच सापडले मला. अरे नागराज बरं झालं बाबा तू इथेच सापडलास. अरे ते मुरमाडच्या प्रॉपर्टीचं काम झालं बरं का आपलं. नाही म्हणजे चला एक प्रकाराने आता मला तिथे चक्रा माराव्या लागतील असं वाटत तर नाहीये. प्रतिमा आत्याच्या गळाशी आलंय बरं का आता सगळं, अशा घाबरल्या आहेत त्या रविराजांना पाहून. आता नागराज म्हणतो हो का दादा, बरं झालं. आता रविराज म्हणतात अरे असं काय बघताय तुम्ही सगळे माझ्याकडे, आनंदाची बातमी सांगतोय मी तुम्हाला, आणि तुम्ही गंभीर का दिसतायत सगळे, काय झालं काय? अगं ए प्रतिमा, तन्वीला आवाज दे ना, तन्वी. आता सुमन म्हणते अहो भाऊजी तुम्हाला पाणी आणू का? आता रविराज म्हणतात अगं थांब ग सुमन, मी तन्वीला आवाज देतोय ना. आता ही सुमन पण घाबरते बरं का. आता हे रविराज म्हणतात मी तन्वीसाठी एक छान न्यूज आणली आहे. आता ही प्रतिमात्या म्हणते ती घरात नाही आहे. रविराज विचारतात ती कॉलेजला गेली आहे का? नागराजचा पण गळा सुकलाय बरं का रविराजांना पाहून. आता काय उत्तर द्यायचं त्यांना. नागराज काहीतरी विषय बदलून म्हणतो अरे दादा बरं झालं त्या मुरमाडच्या प्रॉपर्टीचं तू मार्गी लावलं, आता कोर्ट कचेऱ्याचा ताण मिटला. रविराज म्हणतात आता हे घर कोर्ट कचेऱ्यांना कधीपासून घाबरायला लागलं. नागराज पुन्हा घाबरलाय, अरे बापरे आपण विषय बदलतोय पण हा काही विषय सोडायलाच तयार नाहीये. आता पुन्हा ते म्हणतात मी विचारतोय काय, तुम्ही बोलताय काय, तन्वी कुठे? प्रतिमात्या म्हणतात मी तुम्हाला आता नाश्ता घेऊन येते, हं बसा. रविराज म्हणतात थांब ग प्रतिमा, काय झालं प्रतिमा, काय ग सुमन, ठीक आहे ना सगळं? सुमन म्हणते हो भाऊजी ठीक आहे, मी आलेच. हं आता लगेच रविराज म्हणतात थांबा, काय झालंय? मी इथे नसताना काहीतरी घडलंय वाटतं. नाही म्हणजे तुम्ही सगळे मिळून काही लपवत आहे का माझ्यापासनं? आता रविराज विचारतायत यांना तीनदा काय झालंय, काय लपवत आहे का माझ्यापासनं, काय झालंय काय ग प्रतिमा आत्याला तर श्वास घेणं कठीण झालंय, एवढ्या घाबरलेल्या दाखवल्यात त्या. तर असो आज ना प्रेक्षकांनो एका मागोमाग एक सीन एवढे दाखवलेत आणि प्रचंड डायलॉग होते आज. आता सायलीने सगळे फोटोज त्या बोर्डवर लावलेत, त्यांच्या हनीमूनचे फोटो. अर्जुन म्हणतो हे फोटो तुम्ही लावले?
फॅन्टॅस्टिक, हे किती छान कोलाज बनवलंय तुम्ही. सायली म्हणते हो बघा ना, किती छान फोटो आहेत ना आपल्या हनीमूनचे फोटो, लग्नातला फोटो छान दिसतंय ना तुम्हाला. अर्जुन म्हणतो हो हो हो, पण हे सगळं इथे इन्व्हेस्टिगेशन बोर्डवर होता, आपले बाकीचे फोटो होते ना, ते फोटो कुठे गेले. आता सायली म्हणते मला काय माहिती ते फोटो कुठे गेले, जाऊ द्या ना. अर्जुन म्हणतो अरे अरे जाऊ द्या काय जाऊ द्या, ते फोटो कुठे आहेत. अहो त्यावर सगळी इन्व्हेस्टिगेशनचं लावलं होतं मी, ते पहिल्यापासून करावं लागेल ना मला. सायली हसायला लागते. अर्जुन म्हणतो इतकं काय कॅज्युअली बिहेव करताय तुम्ही, तुम्हाला सिरियसनेस कळत नाहीये का. सायली म्हणते कळतंय हो. अर्जुन म्हणतो तुम्ही मस्करी करताय वाटतं माझी. सायली म्हणते हो, त्या बोर्डचं महत्त्व तुमच्या इतकं मला कळतं, म्हणूनच मी त्या बोर्डवरती असं मागून लावलेत हे फोटो, म्हणजे प्रियाला शंका नाही येणार ना, तिला यातलं काही दिसणारच नाही. अर्जुन म्हणतो फॅन्टॅस्टिक, तिला या बोर्डमध्ये काहीच दिसणार नाही, पण ही आयडिया कशी काय आली तुमच्या डोक्यात. सायली म्हणते कसं काय माहित नाही बाबा, पण मला ना ही प्रिया आपल्यावर लक्ष ठेवते असं सतत वाटत असतं. म्हणजे बघा ना, लग्नाच्या पहिल्याच दिवशी नाश्ता द्यायच्या निमित्ताने ती आपल्या खोलीत आली आणि तिला असं कसं कळलं हो की आपण खोलीला कुलूप लावून बाहेर गेलोय. एवढ्या रात्री ती आपल्या खोलीच्या जवळ होती ना, म्हणजे ती परत परत आपल्या खोलीकडे येणार चेक करायला. अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं, आपण काय काय डिस्कस करतो ना हे तिला शोधायचंय बहुतेक. सायली म्हणते मला ना एक गोष्ट कळत नाहीये, प्रियावर कुठला आरोप नाहीये, काही नाहीये, ती तर फक्त साक्षीदार आहे ना या केसची, मग तिला आपल्या केसमध्ये इतका इंटरेस्ट काय आहे. म्हणजे ती सगळी माहिती संशयिताला साक्षीला पुरवत असेल का. अर्जुनला आता हा पॉइंट अगदी करेक्ट लागलाय, बरोबर बोलली आहे सायली. आता बघा प्रेक्षकांनो, प्रिया वैतागलेली असते, पुन्हा पुढचा सीन दाखवलाय त्यांनी. प्रिया विचार करत असते अजून किती दिवस मला या किचनमध्ये खपावं लागेल कोणास ठाऊक, पण ती कल्पना दिसत नाही अजून. शोधते आणि तिच्या घशातच कोंबते हा नाश्ता. तिने पोहे बनवले आहेत बरं का, कसे तरी बनवायचे म्हणून बनवले आहेत. आता ती एका डिशमध्ये ते पोहे सर्व करते आणि कल्पना आई म्हणून त्या कल्पनाच्या खोलीत जाते. पुन्हा अर्जुन आणि सायलीचं सीन त्यांनी दाखवलाय. आता अर्जुन म्हणतो प्रियाने सांगितलंय की तिने साक्षी सोबत मैत्री तोडली आहे, पण मला नाही वाटत साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये प्रिया असावी अजून, कदाचित प्रिया महिपतच्या कॉन्टॅक्टमध्ये पण असावी. सायली म्हणते हो ना, मला पण तसंच वाटतंय, म्हणूनच या बाबतीत मला धोका नाही पत्करायचा आहे, म्हणून मी असे फोटो लपवून ठेवले या बोर्डवरचे. आणि आता हा बोर्ड कायम लपवूनच ठेवू आपण तिच्यापासनं, आता आपल्याला धोका नाहीये आणि त्या महामायेला आता कळणार पण नाही यातलं. अर्जुन म्हणतो काय महामाया म्हणजे. आता सायली म्हणते महामाया तीच जी आपल्या घरात येऊन बसली आहे. अर्जुन म्हणतो ओ महामाया का, पण यु नो वॉट, आपला एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. म्हणजे जिला तुम्ही प्रिया, जिला मी तन्वी म्हणतो, तिचा आजपासून एक कॉमन नाव झालंय महामाया. सायली आता हसायला लागते. अर्जुन म्हणतो बरं ते जाऊ द्या, ते व्हिजिटिंग कार्ड द्या बरं मला. आता ते प्रीतीज बुटीकचं व्हिजिटिंग कार्ड घेतलंय अर्जुनने आणि त्या बोर्डवरती असं लावून दिलंय. आणि तेवढ्यात पुन्हा एकदा नेहमीसारखी प्रिया नाश्ता घेऊन वरती आलेली दाखवली आहे. आता अर्जुनने साक्षी आणि ते बुटीक असं ते छान असं दोऱ्याने मस्त वळण करून घेतलेलं आहे त्यावर, आणि असे धागे दोरे लागतील असं छान ते प्रिटेंड केलंय. आता सायली अर्जुनला म्हणते ते सँडविचेस खाऊन घ्या बरं. अर्जुन म्हणतो अरे वा, बरं झालं, माझा आवडता नाश्ता तुम्ही बनवलेत ना, टेस्टीच असणार आहे. सायली म्हणते स्वयंपाकघराची वेळ नव्हती ना, जे जमलं ते बनवून घेतलं बघा. सायलीने तो बोर्ड बाजूला लावून ठेवलाय. आता सायली म्हणते हा बोर्ड इथेच ठेवते फोटो फ्रेम म्हणून, जेव्हा काम असेल ना तेव्हा ही बाजू वळवायची आणि काम झालं की पुन्हा बाजूला, म्हणजे प्रियाला संशयच येणार नाही. अर्जुन म्हणतो बरं हरकत नाही. आता तो जेव्हा नाश्ता करत असतो ना तेव्हा ही प्रिया अशी डोकावत असते बाहेरून त्यांच्या खोलीत. तिच्या कानावर एक वाक्य पडतंच अर्जुनचं. अर्जुन खाता खाता म्हणतो तुम्ही ना खूप हुशार आहात सायली, आणि तुमची हुशारी मला उपयोगी पडते. प्रियाने ते ऐकलंय. आता ती विचार करते सायली हुशार आहे, याला काय हुशारी उपयोगी पडते सायलीची. अरे हे दोघं नक्की केस बद्दलच बोलताय. या घरात मी असताना यांनी साक्षी विरुद्ध एक जरी पुरावा शोधला ना तर तो मैपत माझा खून करणार आहे. या दोघांना मला थांबवायला हवं. आता कसं, हा विचार करून प्रिया आता ठरवते की या कल्पनाचं डोकं फिरवायचं. आता ती कल्पनाच्या खोलीत जाते आणि म्हणते आई अगं तुझ्यासाठी नाश्ता घेऊन आले मी. कल्पनाताई म्हणतात अगं बाई, आत्तापर्यंत मी काळजी घ्यायचे घरातल्यांची, पण आता माझी काळजी घ्यायला कोणीतरी आलंय तर. प्रिया लगेच हात धरते कल्पनाताईंचा आणि म्हणते आई ते राहू दे बरं, सगळं जाऊ दे बरं, चल बस बस इथे, आधी ना तू नाश्ता करून घे, आणि काय ना आता तू रिटायर हो बरं, तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या आता मीच घेणार, बस गो. आता स्वतःच्या हाताने प्रिया कल्पनाला भरवत असते. त्या म्हणतात अगं अगं
खाईल ना मी, राहू दे की. पण ती बळजबरी भरवतेच आणि म्हणते कशी, कसं नाही, तुझ्या जबाबदाऱ्या पेलायला कोणीच नाहीये ग. नाही म्हणजे तुझ्या जुन्या सुनेने जबाबदाऱ्या झटकल्या आणि तू झटकू दिल्यास. या कल्पनाताई म्हणतात म्हणजे काय म्हणायचंय तुला. लगेच प्रिया ना यांच्या माइंडवरती लगेच जादू करायला लागते आणि म्हणते तू किती भोळी आहेस ग आई. त्या सायलीने राग उकरून काढलास आणि तू शांतच बसलीस. तू सांगून टाकलं की सायलीने कोणाचा स्वयंपाक करायचा नाही घरामध्ये. अगं तिला हेच हवंय ना, तिला तर बाहेर उन्हाळ्याला मिळतंय ना. अगं तिला न स्वतःपुरतंच बघायचं होतं. तिने बरोबर तुझ्याकडनं ते वदवून घेतलंच. कल्पनाताईच्या दबावाखाली बरोबर आल्या आहेत. त्या म्हणतात की अगं तसं नाही, पण गेले 1.5-2 वर्ष ती बघते ना या घरातलं सगळं. मग प्रिया हसते आणि म्हणते अगं आई तेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज होतं, ही सगळी नाटकं करणं तिला भाग होतं. आता हे सगळं ती बोलत असताना कल्पनाताईंना विश्वास बसतोय बरं का. प्रिया पुढे म्हणते आता आता खरं लग्न झालंय ना अर्जुन सोबत. आता काय करते ती, राणी असल्यासारखी फिरते ती अर्जुन सोबत, कुठे कामं करते घरातली. आता प्रियाचं हे बोलणं कल्पनाताईंना पटतं बरं का. आणि त्या म्हणतात सायलीचा हा ड्रामा माझ्या लक्षातच नाही आला. पण जाऊ दे ना, तिला कुठे जबाबदाऱ्या देतेस. नाही म्हणजे तिची ना माझ्या कामात मला लुडबुड नकोच आहे. आता प्रियाला वाटतं आपल्या हातातनं डाव जातोय. ती लगेच म्हणते अगं असं कसं, असं कसं, तिचा प्रत्येक प्लॅन तू हाणून पाडायला हवा ना आई. अगं तिला दे की थोड्या जबाबदाऱ्या, काय फरक पडतोय त्याने. नाही म्हणजे हे बघ तुझा भार हलका करायला मी आहेच ग. पण कसं आहे ना, सायली काय करते दिवसभर, काही नाही, दोघांपुरता आपला स्वयंपाक करते आणि मग भटकायला जाते अर्जुन सोबत. नाही म्हणजे तू सगळंच बघत राहणार आहेस का शेवटपर्यंत. तिच्या हातात काही दे ना जबाबदाऱ्या. अगं मला मान्य आहे तू तिला सून वगैरे नाही मानत, मला मान्य आहे ग हे सगळं. पण काय आहे ना, सासू म्हणून तुझा मान राखायला हवा की नको तिने. प्रिया हे सगळं बोलून फसली आहे बरं का प्रेक्षकांनो. पण आता नाश्ता करता करता अचानक अर्जुनला काही गोष्टींची लिंक लागते. त्या फोटोजकडे बघून त्याला आश्रमातली या प्रियाने दिलेली कबुली आठवते. म्हणजे त्याने सगळा तो सीन रिक्रिएट केला होता ना खुनाचा, त्या गोष्टी त्याला आठवल्यात. अर्जुन ते आठवतो आणि सायलीला म्हणतो सायली आपल्या दोघांनाही असं वाटत होतं ना की प्रिया त्या मैपतच्या कॉन्टॅक्टमध्ये. सायली म्हणते अहो फक्त कॉन्टॅक्टमध्येच नाही, मला तर वाटतं ती मदत करते मैपतला. बघा ना धुळवडीच्या दिवशी प्रियाने मला सांगितलं की मधुभाऊंना कुठे लपवून ठेवलंय, मुळशीमध्ये. आणि लगेच त्याच दिवशी त्याच वेळेला मैपतची माणसं मधुभाऊंना पकडण्यासाठी कशी काय पोहोचली तिथे. आता अर्जुनला हे सगळं पटलंय. मग सायली म्हणते मला तर असं वाटतंय की मैपतनेच प्रियाला सांगितलं असणार आहे की मधुभाऊ मुळशीत आहे. आता अर्जुनला ते पटतंय बरं का. आणि तो म्हणतो बरोबर सायली, बरोबर, फॅन्टॅस्टिक आहात तुम्ही, असं म्हणून तो तिला गोल गोल फिरवतो. आता सायली म्हणते अहो अहो काय करताय तुम्ही. अर्जुन म्हणतो अहो तुम्ही आज मला नवीन मार्ग दाखवलाय साक्षीच्या या सगळ्या पुराव्यापर्यंत पोहोचण्यासाठी. बघा आपण एका बाजूने साक्षीचं हे व्हिजिटिंग कार्डद्वारे बुटीकमध्ये जाऊन पोहोचलो ना आपण. साक्षी बुटीकमध्ये कशी कनेक्टेड आहे हे कळलं आपल्याला, राईट. आता साक्षी आणि प्रिया कनेक्टेड आहे हे आपल्याला कळतंय. मग सायली म्हणते अहो पण प्रिया जरी साक्षी मैपतच्या कॉन्टॅक्टमध्ये असली तरी खुनाचा तिचा काय थेट संबंध असेल. अर्जुन म्हणतो जर प्रिया साक्षी आणि मैपतच्या आधीपासून कॉन्टॅक्टमध्ये असेल तर हे शक्य आहे ना. नाही म्हणजे बघा खुनाच्या आधीपासूनच ती संपर्कात असू शकते ना. तुम्ही मला सांगितलं होतं की प्रियाला काही आश्रम विकायचा होता, म्हणजे कशावरून हिलाच मैपतला जॉईन व्हायचं असेल तर ही पहिल्यापासूनच जॉईन असेल ना. आणि कशावरून ती ॲक्च्युली पहिल्यापासून मैपतसोबत काम नसेल करत. सायली म्हणते म्हणजे खुनाच्या वेळी प्रिया आणि साक्षीची एवढी मैत्री होती की प्रियाने साक्षीसाठी खोटी साक्ष दिली असणार आहे. अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली. आतापर्यंत आपण हा विचार करत होतो की प्रियाने खोटी साक्ष का दिली असेल कोर्टामध्ये, तिचा काय प्लॅन होता. पण आत्ता माझ्या लक्षात येते सायली, म्हणजे प्रिया आधीपासूनच मैपतसाठी काम करण्याची शक्यता आहे. आपल्याला हे नाकारता येणार नाही. आता आपल्याला हेच पुरावे शोधायचे आहेत. सायली म्हणते बरोबर आहे तुमचं. या गोष्टीवरून विचार केला तर प्रिया आणि साक्षी या दोघींची मैत्री खुनाच्या आधीपासून आहे. हे सगळं गणित जुळू शकतं ना. अर्जुन म्हणतो येस करेक्ट.
त्या रात्रीपुरतं मधुभाऊनी म्हणजे वेगळं स्टेटमेंट दिलं आणि प्रियाने वेगळं स्टेटमेंट दिलंय. म्हणजे आता कोर्टामध्ये सिद्ध होईल की त्या रात्री खोटं बोलणारी व्यक्ती आहे ती. आता सायली म्हणते प्रिया मधुकर, अर्जुन म्हणतो बरोबर. आणि अशा पद्धतीने प्रिया अर्जुन सायलीच्या रडारवर आली आहे. प्रेक्षकांनो, यांना कळलंय की प्रिया ही सगळ्यात मोठी मास्टर माइंड आहे. तर बघा, प्रियाने आता तिचा पुढचा प्लॅन सुरू केलाय. प्रिया कल्पनाला म्हणते बघ ना मामी, अगं काल रात्री स्वयंपाक कोणी केला? मी. नवऱ्याची वाट कोण पाहत बसले? मी. आणि सायलीने काय केलं? अगं ती मस्त रात्रीच्या वेळेला अर्जुन सोबत भटकायला गेली. अगं मामी, मला तर वाटत होतं ना की तू त्या दोघांचे कान पकडशील आणि जाब विचारशील ग त्या दोघांना, पण नाही, तू कुठे तसं केलंस? कसं आहे ना मामी, अगं तुझं मन इतकं मोठं आहे ना की तू कोणाला काही बोलतच नाहीस ग. कल्पनाताई म्हणतात अगं ते दोघं ना ते त्यांचंच खरं करतात बघ. मग प्रिया म्हणते अगं मामी, पण तू जर अशी मलूल वागत राहिली तर ती सायली अशीच मिरवत राहील ना. नाही म्हणजे बाहेरचे 4 लोक तिला सुभेदारांची मोठी सून म्हणून मान देतील ग, पण तिच्यावर जबाबदाऱ्या शून्य. ती आपली मस्त फिरते. कल्पनाताई म्हणतात अगं पण आपण तिला परत स्वयंपाक करायला कसं सांगायचं ग? मग लगेच ही म्हणते अगं काय हरकत आहे? नाही, मी म्हणते हरकत काय आहे तू सांग ना आई. अगं तिला सायलीला किचनपासनं तू दूर ठेवते ना, तिच्या पथ्यावर पडते. तिला हेच हवंय ना, हेच करते ना ती मुद्दाम. मला तर वाटतं ना सायलीने घरातलं प्रत्येक काम करायला हवं. आता प्रिया हे बोलून फसते बरं का प्रेक्षकांनो. कल्पनाताई विचार करायला लागतात की ही बरोबर बोलते, पण प्रिया मुद्दाम म्हणते जाऊ दे ग. नाही म्हणजे मी घराच्या भल्यासाठी किती माझा जीव जाळला तर माझं कोण कशाला ऐकते? आता हे हिच्या बोलण्यात काही लॉजिक आहे का प्रेक्षकांनो? ही काय घराचा भल्याचा विचार करते का? सायलीला कामाला लावून एवढं तर कल्पनाताईंना कळायला पाहिजे होतं ना. पण कल्पनाताई अश्विनची आई शोभते बरं का. कल्पनाताई म्हणतात असं नको बोलूस ग तू तन्वी, तू जे बोलतेस ना ते पटतंय मला. मी त्या सायलीला खूपच सूट देऊन ठेवली आहे ग. आणि अर्जुनचं काय बाबा, तो तिला घरातल्या मोठ्या सुनेचा मान मिळावा म्हणून माझ्याशी वादच घालत असतो नेहमी. आता अर्जुनलाही कळेल सायली कशी नाटक करते ते. पण आता कल्पनाताई पण फसल्यात बरं का हे सगळं विचार करून. पण आता बघा पुन्हा शेवटचा सीन दाखवलाय त्यांनी अर्जुन सायलीचा. सायली अर्जुनला म्हणत असते प्रिया आणि साक्षीच्या जुन्या मैत्रीचे पुरावे मिळवणं अशक्य नाहीये आणि तसं ते सोपं पण नाहीये. आपण कुठून सुरुवात करायची? आता अर्जुन विचार करतोय कोणीतरी असेल ज्याने साक्षीला आणि प्रियाला एकत्र बघितलं असेल. आता खरं तर तो चैतन्यच आहे प्रेक्षकांनो. हे अर्जुनच्या लक्षात येईलच म्हणा काही दिवसांनी. असो, पण अर्जुन म्हणतो कोणीतरी असा असेल की त्याने प्रियाला साक्षीकडून पैसे घेताना बघितलं असावं. मग साक्षी म्हणते हो, पण त्याआधी आपल्याला हे सिद्ध करावं लागेल की प्रियाचीच इच्छा होती आश्रम विकावा मधुभाऊने म्हणून, कारण आश्रमातल्या कुठल्याच माणसांनी यासाठी होकार नव्हता दिला. मग अर्जुन म्हणतो बरोबर, कारण आश्रमातली माणसं मधुभाऊंच्या बाजूने साक्ष देईल ना, कोर्ट तर असंच मानणार आहे. त्यामुळे आपल्याला आश्रमाच्या बाहेरचं असं कोणीतरी हवंय जे प्रियाबद्दल खरं बोलेल. प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतं? असं कोणी आहे का? मला कमेंट करून नक्की कळवा. माझ्या अंदाजे एक चैतन्य आहे. आता हा एपिसोड इथे संपवलाय. बापरे थकले मी, केवढे डायलॉग होते आज, बाप रे बाप. एखादा लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. तर बघा पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय हे दोघं जण बाहेर जात असताना ही ओरडते कल्पना आणि म्हणते थांबा, कुठे चाललात? मग अर्जुन म्हणतो आमचे कामं आहेत. मग कल्पना ते म्हणतात तुझे कामं कर ना तू, पण हिला आईच्या जबाबदाऱ्या झटकून बाहेर भटकायची गरज नाहीये. तुला जर इथे राहायचं असेल ना सायली, तर तुला या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या उचलायलाच हव्यात. मग सायली म्हणते आई, म्हणजे मी सगळ्यांसाठी पुन्हा पहिल्यासारखं नाश्ता आणि स्वयंपाक करायचं का पूर्वीसारखा? कल्पनाताई म्हणतात हो. मग सायली खुश होते आणि कल्पनाताईंच्या गळ्यात पडते आणि कल्पनाताई कसं तरी करतात. तर सायली आता या कल्पनाताईंच्या गळ्यात पडते. प्रेक्षकांनो, कळत नकळतपणे सूड बुद्धीने का होईना पण प्रिया सायलीला जवळ आणते सुभेदार फॅमिलीच्या, असं मला तरी वाटायला लागले. काय आहे ना, मी वाईटातून काहीतरी चांगलं शोधायचा प्रयत्न करते म्हणून. चलो आगे आगे देखेंगे होता है क्या. तर प्रेक्षकांनो, असा होता आजचा भाग. कसा वाटला सांगा कमेंट करून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज घरोघरीचा रिव्ह्यू देणार आहे मी थोड्याच वेळात. आणि हो, भेटूयात उद्या पुन्हा याच वेळेत. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.